नाव न सांगता ओळख करून द्या. सर, मी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामधील आदमापूर गावामध्ये राहतो. माझ्या कुटुंबामध्ये माझे आई-वडील व एक लहान भाऊ आहे. माझे आई-वडील दोघेही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहेत. माझे माध्यमिक शिक्षण परशुराम बाजी पाटील हायस्कूल मुदाळ येथे पूर्ण झाले. त्यानंतर मी माझे पदवीचे शिक्षण यशवंतराव पाटील सायन्स कॉलेज सोलापूर येथून पूर्ण केले आहे 2023 साली. त्यानंतर मी माझी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ही माझी पहिली मुख्य आहे व ही माझी पहिली मुलाखत आहे. प्रशासनात काय यायचंय? सर, एकूणच लहानपणीपासून आई वडिलांमुळे प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांच्या कौतुकास्पद कामाची मला माहिती व्हायची. त्यामुळे मला प्रशासनाविषयी आकर्षण निर्माण झाले होते. त्यानंतर जसजसा याविषयी जास्त नॉलेज प्राप्त होत गेले तर समजले की एकूणच आव्हानात्मक कामे, प्रशासनामध्ये असणारे आव्हानात्मक कामे, संधीपूर्ण असणाऱ्या संधी उपलब्ध, त्यामुळे एकूणच मला या कामातून जॉब सॅटिस्फॅक्शन मिळू शकते असं मला वाटतं. चंदीगडमध्ये एका IPS अधिकाऱ्याने नुकतीच काय केले, सर, आत्महत्या केली. मित्र अशी सॅटिस्फॅक्टरी वाटते तिथे लोक आत्महत्या करतात. नक्कीच सर, काही प्रशासनाच्या काही निगेटिव्ह साईड्स पण आपल्याला यातून दिसतात की वरिष्ठांचे असणारे दबाव किंवा एकूणच अशी सिस्टीम तयार झालेली आहे की कुठेतरी भेदभाव राखला जातो अधिकाऱ्यांमध्ये. तर यांवर आपल्याला काम केले पाहिजे व सुधारणा घडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. काय उपाय काय मग? उपाय एकूणच एखाद्या तक्रारी असतील अधिकाऱ्यांच्या, तर त्यावर काम केले पाहिजे आपल्याला. आणि जर अशा काही तक्रारी त्यांना त्याच्यासाठी एखादी स्वतंत्र मंडळ किंवा समिती स्थापन करून त्याच्या कसा निष्पक्ष राहून त्याचा तपास कसा होईल यावर काम केले पाहिजे. ओके. सध्या अशी कुठली मंडळ किंवा समिती नाही आहे? सर, सध्या मला माहिती नाही विषय. ओके. भुदरगडला कधी उठाव झाला होता का? हो सर. कधी? भुदरगडमध्ये गारगोडी आमचे प्रशासकीय केंद्र आहे. याच्यामध्ये 1942 साली चले जाव आंदोलनाच्या वेळी 13 डिसेंबर रोजी भुदरगड येथे गारगोडी येथे कचेरीवर हल्ला केलेला होता स्वातंत्र्य सैनिकांनी व तिथून खजिना लुटून स्वातंत्र्य कार्यामध्ये कसा त्याचा वापर होईल यावर त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्याच्यामध्ये बंड झालं होतं आधी. हो सर. 1844 साली भुदरगड किल्ल्यावर उठाव झालेला होता. काय त्यांचं मागणी काय होती? मागणी इंग्रजांच्या प्रभावापासून मुक्त राहून आपल्याला कराच्या संधी किंवा स्वतःचा पैसा व सोबत आपले संस्थान चे हक्क जे आहेत त्यांना राखायचे होते. संस्थान होतं त्यांच्याकडे कुठलं? गडकऱ्यांचे संस्थान. सॉरी सर, मला माहिती घ्यावी. शिक्षकाचा विचार नाही केला? शिक्षक नाही सर, असा विचार कधी केलेला नाही मी. का? मला या प्रशासनात आधीपासूनच यायचं होतं. उदाहरणार्थ शिक्षणाधिकारी यांसारख्या पदांवर काम करून मी कदाचित याची पुढे शिक्षणामध्ये मोठे बदल घडू शकतो असं मला वाटते. आणि कदाचित ज्या समस्या आहेत शिक्षणातील त्यावर काम करण्याची मला संधी मिळू शकते प्रभावी. ज्ञानरचनावाद काय असतो? ज्ञानरचनावाद, सॉरी सर, मला क्लिअर माहिती नाही विषय. बरं, NEP बद्दल तुला काय माहिती आहे? सॉरी सर. NEP ऐकलंस? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. हो सर. त्याबद्दल काय माहिती तुला? न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये नवीन जो आकृतीबंध तयार केलेला आहे 5-3-3-4, त्याच्यामध्ये फाउंडेशन, प्रिलिमिनरी स्टेज, सेकंडरी स्टेज व मिडल स्टेज यामध्ये त्या विभागले गेले आहे. त्यामुळे आता 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंत शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे, ज्यामध्ये प्राथमिक स्तरावर मुलांच्या जे कृतीतून शिक्षण त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ जे मला खेळांमधून किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये कसे शिकतील, त्यामुळे त्यांचा जास्त शिक्षणात कसं त्याला कृतीतून कसं शिकतील यावर भर दिला आहे त्यांनी. सोबत शिक्षणाला त्यांना उद्योगाशी जोडायचं आहे, म्हणजे उद्योगाला कसं पूरक राहील शिक्षण, यामध्ये त्यांचा प्रयत्न झालेला आहे. शिक्षणावर 60% गुंतवणूक करण्याचा त्यांचा विचार आहे, ज्यामुळे रिसर्च व इतर क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढून. शिक्षकांसाठी काय तरतूद आहे? शिक्षकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे यासाठी? हो सर. शिक्षकांच्या प्रशिक्षणाची पण त्यामध्ये तरतूद केलेली आहे, जेणेकरून शिक्षक अद्ययावत जे शिक्षणाच्या नवीन पद्धती आहेत व तुझ्या आई वडिलांना दिले प्रशिक्षण? अजून तरी त्याच्यावर ज्या गट संमेलन होते त्याच्यामध्ये तर कदाचित होत असतील, मला पूर्ण माहिती नाही विषय. ओके. तू आजचा हे पेपर वाचला का? हेडलाईन वाचले? हो सर. काय हेडलाईन आहे? मारिया मचाडो या व्हेनेझुएलाच्या ज्या अपोजिशन लीडर आहेत त्यांना नोबेल पारितोषिक जाहीर झालेले त्यांच्या लोकशाहीच्या पुरस्कारासाठी. व दुसरी बातमी आहे, आपले जे आता विदेशी अफगाणिस्तानचे जे शिष्टमंडळ आले आपल्या भारतामध्ये, त्यांच्यासोबत सध्या याच्यावर काम करत आहेत की आपले दूतावास कसा पुन्हा सुरू होईल
व आपला एकूणच काबूल मिशन जे आहे आपली त्याला कशी चालना मिळेल यावर काम करता येईल. आपण तालिबानशी संबंध ठेवले पाहिजे. सर जरी तालिबानचे सरकार मानवी हक्कांचा जरी त्यांना सप्रेस करत असतील किंवा स्त्रियांचे एकूणच जे हक्क आहे त्यांच्यावर जरी त्यांचा निगेटिव्ह जरी त्यांची भूमिका असेल, त्याचा कायम भारताने जागतिक पटलावर सदैव त्याचा निषेध केलेला आहे व त्याच्या विरुद्ध भूमिका मांडून त्यांना कसे आपले हक्क परत मिळतील याच्यावर नक्कीच त्यांनी भूमिका मांडली. पण एकूण आपण स्ट्रॅटर्जी जर विचार केला, अफगाणिस्तानची एकूण असणारी पोझिशन ज्याच्यामध्ये चाबहार पोर्टद्वारे आपण त्यांना अफगाणिस्तान थ्रू मिडल एशियाशी आपल्याला जोडायचं आहे, आपल्याला आणि आपला व्यापार वृद्धिंगत करायचा आहे. त्यामुळे त्याची स्ट्रॅटेजिक पोझिशन त्या बाबतीत व पाकिस्तानवर कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्याशी अफगाणिस्तानशी आपल्याला संबंध ठेवलेच पाहिजेत. सोबत जर चीनचा वाढता हस्तक्षेप अफगाणिस्तानमध्ये पाहिला तर कधी आपल्यासाठी आपण जर त्यामध्ये संबंध ठेवले नाही. मचाडो यांनी आपलं हे नोबेल कोणाला अर्पण केलंय? मचाडो यांनी ज्या व्हिएतनाममध्ये जे लोकशाहीचा पुरस्कार करत आहेत यांना अर्पण केले आणि दुसरे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपण. त्यांना काय अर्पण केलं? सर त्यांचे एकूणच ज्या एवढ्या महिन्यातील त्यांची जी कॅम्पेन चालू होती, त्याला पैसे त्याने दिले? नाही, कॅम्पेन त्यांची चालू होती की आम्ही असा ह्याचा पुरस्कार केलेला आहे की युद्ध थांबवले वगैरे, शांतता. आणि सोबतच व्हिएतनाममध्ये त्यांनी जे लोकशाहीचा पुरस्कार केला, डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका त्याला पण समर्थन आहे, त्यामुळे कदाचित दिला असावा असं मला वाटतं. 7वी पर्यंत कुठे जिल्हा परिषद मध्ये होता? हो सर. अच्छा, आई वडिलांच्या शाळेमध्ये? 5वी पर्यंत आई वडिलांच्या शाळेत होतो, त्यानंतर मी हायस्कूलला होतो. 10वी आणि 12वीच्या मार्कामध्ये बराच फरक दिसतो, काय विशेष कारण? 10वी नंतर मी जॉईंट एंट्रन्स एक्झामची IIT युनायटेड तयारी केली होती. त्यामध्ये कदाचित माझं दुर्लक्ष झालं थोडं बोर्डच्या एक्झामकडे, त्यामुळे थोडा टक्केवारीमध्ये जरा फरक पडला. अच्छा, IIT साठी अस्पायर्ड होतात तुम्ही आणि आता स्पर्धा परीक्षेकडे वळताय, थोडं विरोधाभास वाटत नाही यामध्ये? नक्की नाही सर, मी सुरुवातीपासून प्रशासनाकडेच वळण्याचा प्रयत्न केला होता आणि सोबत एखाद्या प्रेस्टिजियस कॉलेजमधून माझं शिक्षण व्हावं कम्प्लीट, यासाठी मी IIT आणि युनायटेडचा ऑप्शन घेतलेला होता आणि त्यामध्ये मला यश आलं नाही. त्यामुळे मी पूर्णपणे स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग BSc केमिस्ट्री करण्याचं काय कारण? BSc केमिस्ट्रीमध्ये 11वी-12वीमध्ये माझं सायन्स झाल्यामुळे तिथं मला केमिस्ट्रीचा जरा बेस चांगला झाला तयार होता, त्यामुळे मी कंटिन्यू त्यातच करण्याचा पुढे निर्णय घेतला. फेवरेट केमिस्ट कोण आहे तुमचं? केमिस्ट्री मधलं एखादं सायंटिस्टचं नाव सांगता येईल? मादाम क्युरी यांचं जरा मला वर्क जरा इन्स्पायर करते. अच्छा, त्यांना काय त्यांची उपलब्धी? त्यांना भौतिकशास्त्र व केमिस्ट्री या दोन्ही क्षेत्रामध्ये नोबेल मिळालेले आहेत. सोबत त्यांनी जे रेडियम आणि पोलोनियम ह्या ज्या किरणोत्सारी पदार्थाचा शोध लावला किंवा त्यावर जे संशोधन केले त्यांनी, त्यामुळे एकूणच नवीन संधीचे द्वार उघडले केमिस्ट्रीमध्ये, ऊर्जेचं. इतकं मला माहिती आहे त्याविषयी. कंपाऊंड आणि मिक्सचर मध्ये काय फरक असतो? कंपाऊंडमध्ये 2 किंवा अधिक पदार्थांचे स्पेसिफिक रेशोमध्ये असलेले प्रमाण असते, ज्याच्यामुळे आपण कंपाऊंडला भौतिक पद्धतीने वेगळे करू शकतो नाही, त्यांना आपण रासायनिक पद्धतीने वेगळे करू शकतो. पण त्याच्या विरुद्ध मिक्सचरमध्ये फिक्स कंपोजिशन असते पदार्थांचं, 2 किंवा अधिक पदार्थ, त्यामुळे त्याला आपण भौतिक पद्धतीने वेगळं करू शकतोय. मेंडेलिफ आणि मोसलेच्या ह्याच्या सारणीमध्ये फरक काय? मेंडेलिफची जी सारणी होती त्यामध्ये 63 एलिमेंटचा समावेश होता, ज्याच्यामध्ये मेंडेलिव्हने ॲटॉमिक मासवर त्याची रचना केली होती, क्रमांक दिले होते त्यांना. आणि मोसले यांना आधुनिक आवर्ती सारणी त्यांनी तयार केली होती, त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबरवर आधारित त्यांनी एलिमेंटची रचना केली. ओके, आयसोटोप आणि आयसोबार डिफरन्स? सर, आयसोटोप म्हणजे असे एलिमेंट्स ज्याचे ॲटॉमिक नंबर सेम आहेत पण ॲटॉमिक मास नंबर वेगळे आहेत. याविरुद्ध आयसोबारमध्ये त्यांची ॲटॉमिक मास सेम आहे, ॲटॉमिक नंबर वेगळे. ॲव्होगॅड्रो नंबर काय असतो? ॲव्होगॅड्रो नंबर याला आपण एकूण मोलची संख्या देखील म्हणतो एका ॲटममध्ये असणारी. 6.023 × 10⁻23 ही त्याची व्हॅल्यू आहे ॲव्होगॅड्रो नंबरची. ओके, नेपाळमध्ये काय झालं तिकडे? नेपाळमध्ये तत्कालीन कारण होते उठावाचे, ज्याला जनतेची आंदोलन पण म्हटले गेले. 26 सोशल मीडिया ॲपवर त्यांनी बंदी घातलेली होती व त्याचे प्रमुख कारणे त्याच्या मागे असणारी ही मला वाटतात की कुठेतरी असमानता वाढलेली, ज्याच्यामध्ये उच्चभ्रू लोक व सामान्य लोक याच्यामध्ये राहणीमानामध्ये किंवा उत्पन्नामध्ये एकूणच त्यांच्या भरपूर तफावत आढळली. आणि सोबत त्यांचे रोजगाराचा प्रश्न किंवा
इतर ज्या असणाऱ्या सामाजिक समस्यांकडे असणारे दुर्लक्ष सरकारचे, या त्यांना रोषाचे कारण होते मुख्य. एक जेनझी म्हणून तुमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे का? सर माझं या आंदोलनाला, ज्या प्रकारे आंदोलन हाताळलं गेलं त्याला मला नक्कीच माझा विरोध आहे. जे एकूणच हिंसक वातावरण निर्माण झाली होती किंवा तोडफोड झाली, संसदेचे आग लावण्यात आली, ते नक्कीच मला मान्य नाही. पण आपल्या हक्कांबद्दल नेमके आवाज उठवणे हे तरी त्याला मी सपोर्ट करू शकतो सर. ओके. काय आहे ते जेनझी पिढीची वैशिष्ट्य काय आहेत तुमची? जेनझी पिढी ही साधारण आपल्याला 1997 ते 2012 या दरम्यानचा कालखंड असणारे लोक आहेत, ज्याच्यामध्ये लेट यंग यंग जनरेशन म्हणजे 28 वय असणाऱ्यापासून ते 13 वयपर्यंत म्हणजे ॲडोलेसेन्स एज ते एकूणच तारुण्याच्या शेवटच्या टप्प्यावर असणारे लोक याचा समावेश आहे. जी एकूणच आता नवीन तंत्रज्ञानामध्ये निर्माण झालेली पिढी आहे, ज्यांच्या नवीन जागतिक ज्या हक्कांची आहे त्यांना माहिती आहे किंवा जगामध्ये ज्या आपण नवीन सुधारणा होत आहेत त्यांची त्यांना माहिती असल्यामुळे ते नवीन सुधारणांविषयी जरा ते जास्त त्याच्यावर काम करतात. निगेटिव्ह काय पॉईंट्स आहेत त्यांचे? निगेटिव्ह सर, जेनझी जरा कुठेतरी उतावळे आहे असं मला वाटते. म्हणजे त्यांना जास्त त्याच्यावर जो संयम राखायला लागतो एखाद्या गोष्टीवर, तो कुठेतरी त्यांना त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करते आणि विचार करत नाही असं मला वाटते कधीतरी जास्त आपल्या कृतींचा वगैरे. ओके. तुम्हाला महाराष्ट्रासमोरच्या 3 प्रमुख समस्या सांगता येतील? सर महाराष्ट्रामध्ये जे विभागवार अनुशेष निर्माण झालेले आहेत, उदाहरणार्थ मराठवाड्याचा अनुशेष हा इतर जे विभाग आहेत, उदाहरणार्थ विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र याच्या तुलनेने जास्त आहे. तर एकूणच लोकांचे राहणीमानापेक्षा त्यांचे दरडोई उत्पन्न याच्यामध्ये भरपूर तफावत आढळत आहे. आपल्या सरासरीपेक्षा त्यांचे कमी आहे उत्पन्न. दुसरी समस्या आहे विचारांचे ध्रुवीकरण होते कुठेतरी. उजवे गट आणि डावे गट यांच्यामध्ये कुठेतरी जास्त ध्रुवीकरण होऊन टोकाची मते मांडली जाते. कुठेतरी वेल बॅलन्स त्यांची मतं असली पाहिजे असं मला वाटते. तिसरी समस्या कुठेतरी एका बाजूला दुष्काळाची परिस्थिती तर दुसऱ्या बाजूला कुठेतरी अतिवृष्टी यांसारखी भौगोलिक समस्या देखील मला वाटते सर. काय करता येईल? एक उपाय सांगा या तिन्ही प्रश्नावर. सर अनुशेषच्या बाबतीत आपल्याला मराठवाड्यामध्ये एकूणच राजकीय त्यांची इच्छाशक्तीची कुठेतरी मला कमतरता वाटते. तिथले नेते प्रभावीपणे मत मांडत नाहीत ह्या प्रश्नांवर. म्हणजे 4 आतापर्यंत मुख्यमंत्री त्यांचे मराठवाड्याचे होऊन गेले, पण त्यांनी प्रभावीपणे काम केलं नाही. तिथून एकूणच राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांचे समर्थन याच्या जोरावर तेथील विविध उद्योगांना भर देऊन किंवा त्यांच्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून आपण त्याचा विकास करू शकतो मराठवाड्याचा. सोबत विचारांचे ध्रुवीकरण महाराष्ट्राला जरी आपण पुरोगामी राज्य आता म्हणतोय, तर अशा घटनांमुळे कुठेतरी त्याला ठेच पोहोचत आहे असं मला वाटते. त्यामुळे लोकांची एकूणच राजकीय नेत्यांनी पण जरा यामध्ये जरा भूमिका घेतली पाहिजे मध्यस्थीची. एकूण जास्त लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे किंवा त्यांच्या इतर ज्या बाबी आहेत त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांचे विचारांचे ध्रुवीकरण कमी करू शकतो आपण. आणि पाण्याची समस्या म्हणलो जी अतिवृष्टी आणि दुष्काळाची, त्याच्यामध्ये आपण नदी जोड प्रकल्प याच्यावर प्रभावीपणे काम करून पाणी वळवले पाहिजे जास्त आहेत ते त्या एरियातील दुसऱ्या एरियाला. ओके. यातून आपण करू शकतो. छंद आहेत तुमचे? हो सर. काय? सर मला चित्रपट व वेबसिरीज पाहायला आवडतात. अच्छा. आपण जे सिरियल म्हणायचो आधी ते आणि वेब सिरीज आता सध्या जे आहेत त्यात काय फरक आहे? डेली सोप्स जे म्हणतो आपण सर आणि वेब सिरीज त्यात काय डिफरन्स आहे? निश्चित मला माहिती नाही सर याविषयी, म्हणजे पूर्ण डिफरन्स काय नेमका त्याच्यामध्ये. कारण दोन्हीकडे पाहिलं तर आपण एपिसोड्स मध्ये दाखवले जातात दोन्ही पण त्याची मला वाटते लिमिटेड असणारी लेंथ वेब सिरीजची आपण म्हणतो, त्याविरुद्ध आपण डेली सोपचे म्हणले तर जरा लेंथ जास्त असते वगैरे. अच्छा. कुठली बघितली शेवटची वेब सिरीज? ॲडोलसेन्स पाहिली होती, ब्रिटिश वेब सिरीज आहे. अच्छा. पहिली त्याला बरेच एमी अवॉर्ड्स मिळाले तसं का इतकं का तिची चर्चा झाली? त्याची शूट करण्याची पद्धत सिनेमॅटोग्राफी, ज्याच्यामध्ये त्यांनी एक एपिसोड पूर्ण एका शूटमध्ये त्यांनी एका टेकमध्ये त्यांनी हे केलेलं आहे, शूट केलेलं आहे. सोबत त्याच्यामध्ये जे वास्तव्य म्हणले आताच्या शिक्षण व्यवस्थेचं किंवा एक खास करून परदेशातल्या युरोपीय शिक्षण व्यवस्थेला आता मुलांची संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे किंवा मुलामध्ये वाढणारी गुन्हेगारी, ज्युव्हेनाइल जस्टिस फॉर एक्झाम्पल, त्याच्यावर त्याचा भर होता आणि त्याच्यामुळे होणारी त्यांच्या कुटुंबाची अवस्था किंवा तो कसा शेप करू शकतो एखाद्याचा विचार, सोशल मीडिया, त्यामध्ये सायबर बुलिंगचा देखील मुद्दा आहे. असे त्यांनी मुद्दे एक्सप्लोर केले आणि जरा कुठेतरी जेएनजीशी रिलेटेड जास्त त्यांना जरा रिलेट होऊ शकते ती वेब सिरीज, त्यामुळे त्यांना जरा फेमस झालेली. शक्तीपीठ महामार्गाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तर शक्तीपीठला सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून जास्त
त्याला हे होते, जरा विरोध होत आहे. कोल्हापूरमध्ये आणि हा कोल्हापूरमध्ये खास करून माझं मत आहे सर, सध्याच्या घडीला जी परिस्थिती त्याच्यामध्ये होऊ नये शक्तीपीठ. कारण त्यामध्ये 3 मुद्दे आहेत मला प्रामुख्याने मांडतो मी. शेतकऱ्यांची जमीन जी सध्या कोल्हापूरमध्ये दरडोई जरा शेतकऱ्यांचं तुकडीकरण झाल्यामुळे, शेतजमिनी तुकडीकरण झाल्यामुळे शेतजमिनीची उपलब्धता खूप कमी आहे कोल्हापूरमध्ये. त्यामुळे जर या जमिनी गेल्या तर लोकांचे उपजीविकेचे साधन राहणार नाही. सोबत दुसरी मुद्दा, इकॉनॉमिक सेन्सिटिव्ह झोनचा पार्ट असल्यामुळे कोल्हापुरातले बऱ्याच अंशी पश्चिम महाराष्ट्राचे जे सह्याद्री पर्वत आहे तो देखील कुठेतरी त्याचं नुकसान होऊ शकते. आणि सोबत तिसरा मुद्दा आहे की पर्यायी मार्ग देखील उपलब्ध आहेत कोल्हापूरमध्ये. नॅशनल हायवे 166 व 166G हे पर्यायी महामार्ग उपलब्ध असल्यामुळे त्याला दुहेरीकरण कुठे होते कामाचं. मग त्यामुळे जरा त्याच्यावर विचार केले पाहिजे ह्या प्रश्नांवर, आणि सरकारने यावर कृती केली पाहिजे. पण मग सरकार म्हणतं की यातनं विकास होईल, प्रगती होईल, औद्योगिकरण होईल, पर्यटन वाढेल, त्याचं काय? सर नक्कीच लोकांची हेच आहे मुख्य की मागणी की तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताला कुठे डावलताय औद्योगिक प्रगतीच्या नावावर. त्यांना रेट निश्चित नाही की बागायतीला किती देणार, जे खरीप हंगाम आहे त्याला किती देणार तुम्ही भरपाई, जी जमीन आहे त्याला, कोरडवाहू जमिनीला किती देणार तुम्ही भरपाई, त्यात काहीच निश्चित नाही. त्यामुळे ती कुठेतरी ह्या प्रश्नावर काम करून त्याचे निर्णय घेतला पाहिजे. आणि दुसरा मार्ग उपलब्ध असल्यामुळे जर आपलं ध्येय आहे की सिंधू म्हणजे कोकणाला नागपूरशी जोडणे, आणि ह्याच मार्गांचं जर जे उपलब्ध आहेत मार्ग त्यांचे विस्तारीकरण करून त्याला आपण जर योग्यरित्या युटिलाइज केलं तर दुहेरीकरण पण होणार नाही कामाचं, आणि याला पर्याय पण निघू शकतो. चौथी मुंबई कुठे स्थापित करायचं ठरलंय? तर सध्या वाढवण बंदर जे तिसरी कुठे? नवी मुंबईमध्ये जे एअरपोर्ट विकास केलेला आहे नवीन एअरपोर्टचा, तिथे विस्तार करणार आहेत नवी मुंबईचा. तिसरे मग दुसरी कुठे? दुसरी नवी मुंबई. अच्छा, नवी मुंबई दुसरी आणि तिसरी. ते जे विमानतळ आहे तिथे करणार होते असं मला ऐकलं. अच्छा, कदाचित चुकीचं असेल माझं मत त्यावर. वाढवणला स्थानिक लोकांचा विरोध काय? वाढवण त्यांचे जे मच्छीमारी क्षेत्र आहे त्याला नुकसान कुठे पोहोचणार आहे, आणि त्यामुळे त्याचा विरोध असं मला वाटते. एवढं एकच कारण आहे? अजून आहेत मला सध्या वाचण्याची गरज आहे. ओके. आयुष्याचं ध्येय काय तुझ्या? आयुष्याचं ध्येय, माझे जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत त्याला वापर करून जास्तीत जास्त सकारात्मक कसं काम करेल हे माझं मत आहे. आणि जे माझे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत त्याच्यावर कार्य करून मी अधिक प्रभावी त्यांना टाळून कसं मी पुढे वाटचाल करू शकतो आणि अधिक प्रगल्भ कसा होऊ शकतो हे माझं मत आहे. Yes. ठीक आहे. थँक्यू.